ती माणसं काही करायला तयार होतात. काही काही तुमच्यात असणाऱ्या क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. पण आपल्यात कुठल्या क्षमता आहेत आणि त्यांना पात्र कसं करायचं हे कळायला पाहिजे. एकदा कृती करत गेला की मग अनुभवाने आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वास आला की मग दृष्टिकोन तयार होतो, ज्याला मी ॲटिट्यूड असं म्हणतो. दृष्टिकोन. माणसाला नुसती दृष्टी असून चालत नाही, दृष्टिकोन असायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो पेरला इथल्या मावळ्यांमध्ये. 4 प्रकारचे लोक असतात ॲटिट्यूडच्या वर. पहिला प्रकार आहे झिरो ॲटिट्यूड. ही माणसं इतकी खतरनाक असतात, झिरो ॲटिट्यूड वाली. ह्यांना काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार, जमणारच नाही. काही सांगा यांना, ह्यांचं उत्तरच ठरलं नाही, आपल्याला जमणारच नाही. बरं ह्याला जमत नाही तिथं नाही, हे त्याच्या पुढे नाही, कोणाला जमणार नाही. हे झिरो ॲटिट्यूड. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे आहे तिन्ही पैकी काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहावी. अडचण पहिल्या ठिकाणची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे हे झिरो ॲटिट्यूड. ह्यांना काही सांगा, नाही जमणारच नाही. ह्याच्या नंतरचा एक वर्ग आहे लोअर ॲटिट्यूड. ह्यांना पण काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं नाही, मला नाही जमणार, जमणारच नाही. पण ह्यांच्यात एक चांगली गोष्ट आहे, हे म्हणतात मला नाही जमणार, हा पण तुला जमेल, तू कर, तू कर. मग एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा पैसा बिसा कमवू, ऑडी मर्सिडीज घेऊ, गाडी बिडीतनं फिरू, नाही तू घे, मी बसेन तुझ्या गाडीत, तू घे, मला नाही जमणार. हे लोअर ॲटिट्यूड वाले. म्हणजे मी कायम सांगतो, आपण आता शिवजयंती उत्सव आहे, चला शिवप्रेमी मंडळानं शिवजयंत्या रमली, आपण एखाद्याकडे गेलो, चल शिवजयंतीसाठी काहीतरी करूया, तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आलेत बाकीचे, मग तो म्हणतो आहेत ना बाकीचे, मग मी नाही आलं म्हणून काय होतं. हे लोअर ॲटिट्यूड. मी नाही, तुम्ही करा. तिसरा प्रकार आहे याच्यातला ॲव्हरेज ॲटिट्यूड. त्यांना काही सांगा, हे नाही म्हणत नाहीत, पण यांचं ठरलेलं असतं, नाही नाही करू ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे, करू करू प्रयत्न करू. जिंकू म्हणत नाहीत ही माणसं, नाही करू ना, प्रयत्न करू ना. ही ॲव्हरेज. आणि शेवटचा प्रकार आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. ह्यांना काही सांगा, त्यांचं उत्तर असतं आय कॅन, मी करेन, मी करेन, काही होऊ दे, मी करेन. अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही. आय कांट म्हणतच नाहीत, आय कॅन, मी करेन. चॅम्पियन्स ॲटिट्यूड. महाराजांनी जी माणसं घडवली ना, ती अशी आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. 20,000 येत आहे ना, येऊ दे, मी लढेन, मी लढेन. माझे 300 आहेत का 500 आहेत का 700 आहेत, फरक पडत नाही. आय कॅन, मी करेन. काही असू दे नसू दे, या लोकांना फरक पडत नाही. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह राजा का? हो लायन, पण सिंह राजा का? तो जिराफासारखा उंच नाही, तो चित्त्यासारखा वेगवान नाही, तो कोल्यासारखा हुशार नाही, तो हत्तीसारखा ताकदवान नाही. मग सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून.